नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे भूवस्त्राचा वापर कसा करायचा. तर प्रत्येक वेळेस मी तुम्हाला आमच्या आंब्याची व्हिडिओ दाखवत असतो तेव्हा सांगत असतो की तुम्ही सुद्धा भूवस्त्राचा आणि MI लाईफस्टाईल या कंपनीच्या सर्व प्रोडक्टचा वापर करा. तर आज मी तुम्हाला याचे लाईव्ह वापर कसे करतात ते दाखवणार आहे. तर चला सुरू करूयात. तर हे आहे आमचे आंब्याचे झाड. पहा, आता पावसाळा झालेला आहे त्यामुळे आता मातीसुद्धा खूप सुंदर आणि पेरणीसाठी उपयुक्त झालेली आहे. पहा, आमच्या इथे खूप भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला आहे त्यामुळे आता आमच्या इथे पेरणीची सुरुवातसुद्धा झालेली आहे. तर अशाच प्रकारे आम्ही झाडाकडे आलो होतो. आणि हे पहा, इंडिया ॲग्रोचे भूवस्त्र सुपर. तर या भूवस्त्राचा वापर कसा करायचा मी तुम्हाला सांगतो. तर सर्वात पहिल्यांदा अशा प्रकारे हे आपल्या आंब्याचे झाड असते त्याच्या बुडक्यामधील सर्व मातीला अशा प्रकारे पातळ करून घ्यावे. पहा, याच्या जवळील सर्व घाणीला सुद्धा आणि गवताला सुद्धा अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यावे. पहा, आणि नंतर आपल्या घरामध्ये काडीपेटी तर असतेच. तर या काडीपेटीमध्ये पहा, या भागात आपल्या काड्या असतात तर त्या काड्यांना बाजूला काढून अशा प्रकारे खालचा कवर घ्यावा. आणि इकडे या भूवस्त्र सुपरमधील औषध तुम्ही पहा, हे आहे यातील मुख्य औषध. हे मातीमध्ये मिसळावे लागते. पहा, तर अशा प्रकारे या काडीपेटीच्या बॉक्समध्ये हे भूवस्त्र भरून घ्यावे अशा प्रकारे. आणि नंतर अशा प्रकारे या झाडाच्या बुडक्यामध्ये असे टाकून घ्यावे. पुन्हा एकदा अजून एकदा अशा प्रकारे भूवस्त्राची भरलेली काडीपेटी भरून घ्या आणि बुडक्यामध्ये टाकून द्या. आणि भूवस्त्र टाकल्यानंतर याला सुद्धा अशा प्रकारे चांगल्या प्रकारे हलवून घ्यावे जेणेकरून यातील सर्व बिया झाडाच्या बुडक्यापर्यंत पोचतील. कसा करायचा असतो या भूवस्त्र सुपरचा वापर. तर तुम्हाला सुद्धा या भूवस्त्राचा गरज असेल आणि तुमच्या झाडाला सुद्धा खूप जास्त लवकरात लवकर ग्रोथ करून घ्यायची असेल तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या माझ्या वडिलांच्या नंबरवर कॉल करा आणि ते तुम्हाला नक्कीच या भूवस्त्राची सामग्री पुरवतील. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.